एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। तर तुमच्याही केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला आहे का? काहीही केल्याने तो डॅन्ड्रफ हा जातच नाहीये का? किंवा डॅन्ड्रफ हा जाऊनही परत परत येतोय का? किंवा तुमचा स्काल्प ही इची झाला आहे का? आणि तुम्हाला खूप डॅन्ड्रफ मुळे अशी केसांमध्ये खाज येते आहे का? तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सोपे आणि साधे उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा डॅन्ड्रफ हा कायमचा नाहीसा होईल। त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे दही। यस, दही हे तुमच्या डॅन्ड्रफला खूप छान प्रकारे ट्रीट करतं। दह्यामुळे तुमचा डॅन्ड्रफ हा कायमचा दूरही होऊ शकतो। दह्यामध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात। त्यासोबत दह्यामध्ये प्रोबायोटिक सुद्धा असतात। तर दही हे आपल्या स्काल्पला कुठलं इन्फेक्शन झालं असेल तर तेही दूर करतं। त्यासोबत तुमचे केस जर ड्राय झाले असतील, खूप निस्तेज झाले असतील, तरीही तुम्ही जर दह्याचा हा हेअर मास्क जर अप्लाय केला तर त्याने तुमचे केस सिल्की आणि शायनीही होतील। आणि दह्याने तुमचा स्काल्प हा हेल्दीही राहील। आणि दह्याचा हा हेअर मास्क जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर अप्लाय केला तर तुमचा डॅन्ड्रफ हा लवकरात लवकर दूरही होईल। हा हेअर मास्क वापरायचा कसा किंवा बनवायचा कसा? तर तुम्हाला काय करायचं आहे, दही घ्यायचं आहे। दह्यामध्ये तुम्हाला 1 चमचा मध घालायचा आहे आणि याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता याची व्यवस्थित पेस्ट बनवल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या स्काल्पला म्हणजेच केसांच्या मुळांना अप्लाय करायचं आहे। आता हे अप्लाय केल्यानंतर हे 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तासही तुम्ही ठेवू शकता। ही प्रोसेस तुम्हाला केस धुण्याच्या आधी करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही 15 ते 20 मिनिट तसंच ठेवून एखाद्या अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूने तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता। किंवा तुम्हाला जर तुमचा जो रेग्युलर शॅम्पू असेल त्यानेही तुम्ही हेअर वॉश करू शकता। तर हा उपाय तुम्ही ट्राय केला तर तुम्हाला 1 महिन्यात याचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह दिसून येईल। त्यानंतर दुसरा उपाय आहे मेथी दाणे आणि निंबू। यस, मेथी दाण्यामध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात। तर मेथी दाणे ही आपल्या स्काल्पला किंवा आपल्या डॅन्ड्रफला खूप छान प्रकारे ट्रीट करतं। तर मेथी दाण्यामुळे तुमचा डॅन्ड्रफ हा कायमचा दूर होईल। आणि तुम्हाला जर सारखा डॅन्ड्रफ हा होत असेल तर हा मेथी दाण्याचा उपाय तुम्ही रेग्युलर बेसिसवर केला तर तुमचा डॅन्ड्रफ हा लवकरात लवकर नाहीसा होईल। हा मेथी दाण्याचा हेअर पॅक बनवायचा कसा? तर तुम्हाला मेथी दाणे घ्यायचे आहे। 2 ते 3 चमच तुम्ही मेथी दाणे घ्या। ते रात्रभर एका बाउल मध्ये भिजत ठेवा। किंवा तुमच्या केसांची लेंथ ही जर जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मेथी दाणे हे घेऊ शकता। आणि तुमच्या केसांची लेंथ ही कमी असेल तर तुम्ही 2 ते 3 चमच हे मेथी दाणे घेऊ शकता। हे तुमच्या केसांच्या लेंथवर डिपेंड आहे। आता हे रात्रभर भिजल्यानंतर ते सकाळी उठून तुम्हाला मिक्सर मध्ये बारीक करायचे आहे। त्याची व्यवस्थित पेस्ट बनवायची आहे। त्याची पेस्ट बनवून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं निंबू हे ऍड करायचं आहे। जर तुम्हाला निंबू सूट होत असेल तर ते तुम्ही ऍड करा आणि सूट होत नसेल तर ते तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल। आता ही पेस्ट तुम्हाला व्यवस्थित तुमच्या स्काल्पला तुमच्या केसांच्या मुळाशी अप्लाय करायची आहे। आणि त्यानंतर हे तुम्हाला 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास तसंच ठेवायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे हेअर वॉश हे करायचे आहे। तर फ्रेंड्स, हा उपायही तुमच्या डॅन्ड्रफला खूप छान प्रकारे ट्रीट करतो। आणि तुमच्या स्काल्पला जर कुठलं इन्फेक्शन झालं असेल तर तेही ह्या उपायाने दूर होईल। बट एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही मेथी दाण्याची जी पेस्ट आहे ही तुम्ही तुमच्या मुळांना किंवा तुमच्या स्काल्पला लावता, ती ड्राय झाल्यानंतर ती काढणं हे तसं थोडंसं अवघडच जातं। बट तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचे हेअर वॉश जर केले तर ते लवकरात लवकर ती पेस्ट तुम्ही काढू शकता। आणि काय होतं की मेथी दाण्याचा हा जो रेसिड्यू असतो तो थोडासा तुमच्या केसांमध्ये राहून जातो आणि त्याने तुमच्या केसांना इचिंग होऊ शकते। त्यामुळे तुम्ही हेअर वॉश करताना काळजी ही घ्यायला हवी। आता त्यानंतरचा तिसरा उपाय आहे कडुनिंबाची पानं। यस, तुम्हाला कडुनिंबाची पाने ही इझिली अवेलेबल होतील। कडुनिंबाची पाने ही तुम्हाला घ्यायची आहे। आता या सोबत तुम्हाला जर कडुनिंबाची पाने जर नसतील तर तुम्ही कडुनिंबाची पावडर ही घेऊ शकता।
किंवा तुम्ही कडुनिंबाचं ज्यूस ही वापरू शकता। तर तुम्हाला कडुनिंबाची पाने घ्यायची आहे। आता ही कडुनिंबाची पाने तुम्हाला व्यवस्थित वॉश करून घ्यायची आहे। ही वॉश केल्यानंतर ही मिक्सर मध्ये बारीक करायची आहे। याची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या आणि ती पेस्ट तुम्हाला तुमच्या स्काल्पवर अप्लाय करायची आहे। आता ह्या उपायाने तुमचा डॅन्ड्रफ हा नक्कीच नाहीसा होईल, प्लस तुमच्या केसांना किंवा तुमच्या स्काल्पला कुठला इन्फेक्शन असेल तर तेही दूर होईल। तर फ्रेंड्स, ही पेस्ट तुम्हाला लावायची आहे आणि 15 ते 20 मिनिट हे तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा हेअर वॉश हा करायचा आहे। त्यानंतरचा उपाय आहे कापूर आणि तेल। यस, कापूर मध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टी असतात। आता ही कापराची जी पद्धत आहे ही थोडीशी वेगळी आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तेल घ्यायचं आहे। तुम्ही पॅराशूट ऑइल ही घेऊ शकता। ते तुम्हाला उकळायचं आहे, त्यानंतर ते कोमट करायचं आहे। ते कोमट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कापूरची पावडर बनवायची आहे आणि 1 चमचा त्यामध्ये तुम्हाला ती कापराची जी पावडर बनवली आहे ती डिझॉल्व करायची आहे। ती व्यवस्थित डिझॉल्व झाल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या केसांना, तुमच्या स्काल्पला अप्लाय करायचं आहे आणि त्याने थोडा 5 ते 10 मिनिट तुम्ही तुमच्या स्काल्पचा मसाज करा आणि मसाज करून झाल्यानंतर ते 15 ते 20 मिनिट तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचा हेअर वॉश हा करू शकता। तर फ्रेंड्स, कापराच्या या उपायाने तुम्हाला जर सतत सारखा वारंवार डॅन्ड्रफ होत असेल तर ते प्रॉब्लेम तुमचे नक्कीच सॉल्व्ह होतील। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी हे बरेच सारे तुम्हाला डॅन्ड्रफ साठी काही उपाय सांगितले आहे। तर यापैकी तुम्हाला जो उपाय सुटेबल होईल तो तुम्ही ट्राय करू शकता आणि याने तुम्हाला तुमचा डॅन्ड्रफ हा लवकरच कमी झालेला दिसून येईल। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।